Hello students, let's see the next topic. We have seen up to this cow dung was used as manure. गाईचं शेण हे खत म्हणून वापरलं जायचं. आता आपण पुढचा भाग पाहूया. During the Vedic period, animals like horses, cows and dogs had special importance. Cows were used as means of exchange. आपण हे पाहिलं होतं. त्या काळामध्ये horses, cows and dogs had special importance. Okay, because cows were used as means of exchange like money. There is means of exchange. काय वापरलं जायचं तर cows. That is why cows were highly prized. People took special care to ensure that their cows would not be stolen. काऊजना तेव्हा त्या काळामध्ये गायींना त्या काळामध्ये एवढं महत्त्व होतं की ते चोरीला जात होत्या कारण ते प्राइस त्याची खूप जास्त होती. कारण समजा मला जर एखादी वस्तू किंवा शेत घ्यायचं आहे, समजा मला जर 2 एकर शेत घ्यायचे तर मला 10 गायी द्यायच्या मग मला शेत मिळेल, अशा पद्धतीचा व्यवहार त्या काळात होत होता. त्यामुळं काऊजचे हे प्राइसेस हे खूप जास्त हायली प्राइस्ड होत्या आणि पीपल टूक स्पेशल केअर टू एन्श्युअर दॅट देअर काऊज वुड नॉट बी स्टोलन. लोक त्यांच्या गायी चोरीला जाऊ नये याची पूर्ण काळजी घेत होते. द हॉर्सेस वॉज व्हॅल्यूड बिकॉज ऑफ इट्स स्पीड. हॉर्सेसचं स्पीड असल्यामुळे, हॉर्सेस जोरात पळत असल्यामुळे हॉर्सेसना सुद्धा किंमत होती. The Vedic people were skilled in taming the horses and harnessing them to the chariots. आता chariots म्हणजे काय तर chariots in Vedic period had spoked wheels which are lighter than solid wheels. चॅरिओट म्हणजे रथ. इथं पिक्चर दिलेलं आहे किंवा तुम्ही सिरियल्समध्ये वगैरे महाभारत रामायण जे झालं मध्ये टी व्हीवर तेव्हाही पाहिलं असेल. हा जो रथ आहे बाहुबलीमध्ये पाहिला आहे, ह्याला म्हणायचं चॅरिओट. आणि इथं जे त्याला व्हील्स आहेत ते कसे आहेत तर आपल्या गाडीचे जे व्हील्स असतात तसे आहेत का तर नाही, हे असे पोकळ, त्याला मध्ये असे दांड्या असलेले आहेत, त्यालाच म्हणायचं स्पोक्ड व्हील्स. आणि लायटर दॅन सॉलिड व्हील्स, जे आपल्या गाड्यांचे जसे टायर्स असतात तसे नसून हे असे लायटर म्हणजे वजनाने कमी असणारी चाकं असलेले हे रथ आहेत आणि ह्याला घोडे जुंपले जायचे त्या काळात. द हॉर्स ड्रॉन द स्पोक्ड व्हील्स चॅरियट ऑन द वेदिक पिरियड वेअर स्विफ्ट अँड स्पीडी. हे जे रथ होते, हे जे चॅरियट होते हे खूप फास्ट होते, स्पीडी होते, स्विफ्ट होते, जोरात पळत होते बिकॉज ऑफ हॉर्सेस. In this period, apart from agriculture and animal husbandry, several other occupations had also flourished. त्या काळामध्ये शेती आणि प्राणी पाळण्या व्यतिरिक्त सुद्धा इतर ऑक्युपेशन्स फ्लोरिश म्हणजे एक्झिस्ट करत होते. There were other occupations also developed or existed. Artisans and people practicing various occupations were an important part of the social system. Artisans and people practicing various occupations were an important part of the social system. समाजाचा एक महत्त्वाचा भाग होता हे इतर प्रॅक्टिस करणारे, इतर व्यवसाय करणारे लोक. They formed an independent organization known as श्रेणीज अँड गिल्ड्स. त्यांनी श्रेणीज आणि गिल्ड्स और गिल्ड्स ह्या पद्धतीचे, या श्रेणीज या नावाचे ऑर्गनायझेशन फॉर्म केलेलं होतं, म्हणजे संस्था काढलेल्या होत्या श्रेणीज नावाच्या. द हेड ऑफ द गिल्ड वॉज नोन ॲज द श्रेष्ठी.
या श्रेणीज या ऑर्गनायझेशनचा जो हेड होता त्याला काय म्हटलं जायचं, श्रेष्ठी. हाऊ एव्हर स्लोली द स्टेटस ऑफ स्किल्ड आर्टिसन बिकम सेकंडरी. आणि त्यानंतर तरीसुद्धा काही दिवसांनी स्किल्ड आर्टिसन्सचं स्थान स्टेटस जे होतं समाजामध्ये ते सेकंडरी म्हणजे दुय्यम होत गेलं, कमी होत गेलं. इट बिकम लेझर. During this period, there were 4 Varnas: Brahman, Kshatriya, Vaishya and Shudra. A Varna was determined by the occupation of the people. In the latter period, the Varnas come to be determined on the basis of birth. This gave rise to castes. The caste system led to inequality in the society. तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारचे 4 वर्ण अस्तित्वात होते आणि ते त्यांच्या कामावरून डिटरमाइंड बाय देअर ऑक्युपेशन, व्हॉट दे डिड त्याच्यावरनं त्यांचा वर्ण ठरलेला असायचा. आणि ह्या गोष्टींमुळं, या वर्णांमुळं देर वॉज राईज टू कास्ट. ह्याच्यामुळं जाती निर्माण झाल्या आणि इनइक्वॅलिटी तयार झाली सोसायटीमध्ये. ड्युरिंग द वैदिक पिरियड सर्टन नोशन्स अबाउट लीडिंग अन आयडियल लाईफ हॅड बिकम वेल एस्टॅब्लिश्ड. ह्या वैदिक पिरियडमध्ये लाईफ हॅड बिकम वेल एस्टॅब्लिश्ड. लोकांचं आयुष्य स्थिर व्हायला लागलं होतं. देअर वेर 4 स्टेजेस और 4 आश्रमास फ्रॉम बर्थ टू डेथ. द फर्स्ट आश्रमा वॉज द ब्रह्मचार्य आश्रम और द पिरियड ऑफ स्टेईंग विथ द गुरु टू लर्न फ्रॉम हिम. त्या काळातल्या लोकांचं आयुष्य हे 4 स्टेजेसमध्ये जगलं जायचं. लोकांच्या आयुष्यामध्ये, माणसाच्या आयुष्यामध्ये 4 आश्रम असायचे, म्हणजेच स्टेजेस असायच्या. तर त्याच्यातलं पहिलं स्टेज काय असायचे, तर ब्रह्मचार्य आश्रम. म्हणजे आईवडिलांचं घर सोडून त्या काळात मुलं गुरूंच्या घरी, गुरूंच्या आश्रमामध्ये राहायला जायचे काही शिकण्यासाठी. गुरु म्हणजे शिकवणारे आणि हे विद्यार्थी म्हणून त्यांच्या घरीच जाऊन राहण्याची तेव्हा पद्धत होती. त्याला म्हणायचं ब्रह्मचार्य आश्रम. The next stage after the successful completion of brahmacharya was गृहस्थाश्रम. ब्रह्मचार्य आश्रमामध्ये जेव्हा ते टू लर्न, टू नो, टू गेट नॉलेज, ते सक्सेसफुल व्हायचे, ते जेव्हा शिकण्यामध्ये सक्सेसफुल व्हायचे, शिक्षण पूर्ण व्हायचं, तेव्हा ते घरी यायचे. आणि त्यानंतर जो सुरू व्हायचा ती स्टेज कोणती होती, तर गृहस्थाश्रम. इट वॉज एक्सपेक्टेड दॅट ड्युरिंग दिस पिरियड मॅन वुड कॅरी आउट हिज ड्युटीज टुवर्ड्स हिज फॅमिली अँड सोसायटी. त्या काळातच माणसाचं लग्न व्हायचं, त्याची फॅमिली तयार व्हायची आणि त्या फॅमिली आणि सोसायटी यांच्याबद्दलची त्याची कर्तव्य, जी ड्युटीज, त्याची जी कामं आहेत, फंक्शन्स आहेत, ती सगळी त्यांनी ह्या स्टेजमध्ये पार पाडायची असतात. कोणती स्टेज, दॅट इज गृहस्थाश्रम. सोसायटी विथ द हेल्प ऑफ हिज वाईफ. त्यांनी नुसतं एकट्याने नाही तर वाईफला सोबत घेऊन ही सगळी कामं करायची. द थर्ड स्टेज वॉज वानप्रस्थाश्रम. when a man was expected to detach himself from the household, retire to a solitary place and lead to a very simple life. वानप्रस्थाश्रम, गृहस्थाश्रम झाल्यानंतरची जी तिसरी स्टेज आहे ती वानप्रस्थाश्रम. त्याच्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे, त्या लोकांनी, माणसाने काय करायला हवं, तर त्यांनी घर सोडून दुसरीकडे राहावं, जिथं जंगलात किंवा जिथं सिंपल लाईफ जगता येईल अशा ठिकाणी साधं आयुष्य जगणं ह्या स्टेजमध्ये अपेक्षित आहे. द फोर्थ स्टेज वॉज द संन्यास आश्रम. At this stage, the convention was to renounce all relations, lead life
in order to understand the meaning of human life and not stay in one place. ह्या संन्यास आश्रमामध्ये असं ठरवलं गेलं होतं की ह्या स्टेजमध्ये माणसानी सगळी नाती म्हणजे सगळे जे कोणी नात्यातले घरातले असतील फॅमिलीमधले असतील त्यांना सगळ्यांना सोडून रिनाउन्स ऑल रिलेशन्स, लीड लाईफ टू ऑर्डर, अंडरस्टँड द मिनिंग ऑफ ह्युमन लाईफ. आपल्या आयुष्याचा अर्थ काय आहे हे शोधण्यासाठी, हे समजण्यासाठी फिरणे, आपल्याला शक्य असेल तिथे तिथं फिरत राहणे हा संन्यास आश्रमाचा अर्थ आहे. अशा पद्धतीनं 4 स्टेजेस कोणत्या आहेत तर पहिलं कोणतं सांगितलेलं आहे ब्रह्मचार्य आश्रम, ह्याच्यामध्ये शिक्षण घ्यायचं आहे. गृहस्थ आश्रम, ह्याच्यामध्ये संसार करायचा, लग्न आणि इतर कर्तव्य पार पाडणे हे काम होतं. तिसरी स्टेज आहे वानप्रस्थाश्रम, याच्यामध्ये घर सोडून संपत्ती हे सोडून आपला मोठा जे काही कमवलेलं आहे ते सगळं सोडून जंगलामध्ये जाऊन राहणं, साधं आयुष्य जगणं, याला वानप्रस्थाश्रम असं म्हणतात. आणि चौथी स्टेज अशी आहे ती संन्यास आश्रम, याच्यामध्ये सगळंच सोडून द्यायचं, नुसतं घरदार नाही तर आपली माणसं नातेवाईक यांना सुद्धा विसरून फक्त परमेश्वराच्या मागे, देवाच्या मागे, टू गॉड फक्त भक्ती करत राहणे आणि आपल्या आयुष्याचा शोध घेणे हा चौथ्या स्टेजमध्ये माणसांनी करायला पाहिजे. तर आत्तापर्यंत आपण हे एवढे टॉपिक इथून पाहिलेलं आहे. आता पुढचा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.